जरांगे पाटलांचा मोर्चा पुण्यातून लोणावळ्याकडे निघालाय। पुण्यात मात्र जरांगे पाटलांच्या मोर्चामध्ये मराठा आंदोलक मोठ्या संख्येने सहभागी झाले। हा ट्रेलर आहे, मुंबईत पिक्चर दिसेल असं आंदोलकांनी म्हटलंय। पाहूयात। एक मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, जय जिजाऊ। नजर जाईल तिकडं भगवं वादळ आणि गल्लोगल्लीत एकच आवाज, एक मराठा लाख मराठा। एक मराठा जरांगे पाटील तुम आगे बढ़ो। हे आजचं पुण्यातलं चित्र। मराठा आरक्षणाचं भगवं वादळ पुण्यात येऊन धडकलंय। पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातले रस्ते माणसांनी फुल झाले होते। मराठा आरक्षण आणि जरांगे समर्थकांनी आज पुण्यातल्या रस्त्यावर मुंगीलाही शिरायला जागा ठेवली नव्हती। नेमक्या संध्याकाळच्या ट्रॅफिकच्या वेळेत हा मोर्चा पुण्यात पोहोचला आणि पुणे ठप्प झालं। शिवाजीनगर इथं जवळपास 2 ते 3 तास या मोर्चामुळे ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र दिसलं। जरांगे पाटलांच्या मोर्चाचा 5वा दिवस आहे। 5व्या दिवशी जरांगे पाटलांच्या पदयात्रेचा मुक्काम लोणावळ्यात आहे, पण त्याआधी पुण्यामध्ये जरांगे पाटलांच्या मोर्चात रेकॉर्ड ब्रेक गर्दी दिसली। जसजसा हा मोर्चा मुंबईकडे सरकतोय तसतशी मोर्चामध्ये गर्दी वाढत चालली आहे। पुण्याची गर्दी म्हणजे ट्रेलर आहे, मुंबईमध्ये खरा पिक्चर दिसणार आहे असा इशाराच आंदोलकांनी दिलाय। सरकारला आम्हाला एवढंच म्हणायचंय की आम्ही इथं अभ्यास करत असलो तरी आमची आई कुठेतरी आरक्षणाच्या रॅलीमध्ये आम्हाला दिसते, आमची आजी कुठेतरी इथं थंडीमध्ये आमच्या आरक्षणाची मागणी करते। या सरकारचं मन एवढं कसं कठोर आहे की त्यांना आमच्या वेदना दिसत नाही। मला सरकारला एक सांगायचंय की आता मुंबईची मागणी अंतिम मागणी असेल, आम्हाला या मागणीनंतर आम्ही कुठलीही करणार नाही। आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे। जरांगे पाटलांच्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आंदोलक पूर्ण तयारीनिशी आले। आम्ही मुंबईत दाखल होणारच आणि कितीही दिवस लागू द्या, आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन ही पोरं घराच्या बाहेर पडलेत। आपल्या आई बाबाच्या पायाला स्पर्श करून ही पोरं बाहेर पडलेत। आरक्षण घेऊ आणि तरच आम्ही गावाकडे येऊ। आज 400 आणि 500 किलोमीटरचा हा प्रवास सोपा नाही साहेब। 1761 ला मराठीने अशाच पद्धतीचं पानिपतला कूच केलं होतं। या देशाच्या मातीच्या रक्षणासाठी आज मराठे स्वतःच्या हक्कासाठी मुंबईकडे कूच करतायत आणि हक्क मिळवल्याशिवाय मराठी आता घरी परतणार नाही। एकीकडे उच्च न्यायालयात जरांगेंच्या मोर्चाविरोधात गुणरत्न सदावर्तींनी याचिका दाखल केली आहे, तर दुसरीकडे जरांगेंचं हे भगवं वादळ मुंबईत घुसण्याचा निर्धार करून आता एक्सप्रेस वे सर करणार आहे। 26 जानेवारीला जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईत धडकतोय। मुंबईमध्ये मोठ्या संख्येने मराठा आंदोलक उपस्थित राहतील असा दावा आधीच मराठा आंदोलकांकडून केला गेलाय। पुण्यातील ही दृश्य पाहता मुंबई ठप्प होण्याचं चित्र डोळ्यासमोर दिसू लागलंय, किंबहुना तसा इशारा जरांगेंनी दिलाय। त्यामुळे सरकार, पोलीस आणि प्रशासनाला घाम फुटला असणार हे नक्की। चंद्रशेखर भांगे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।